Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, या व्याख्यानामध्ये ग्लोबलायझेशनमधली जी स्टेप आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि व्यापार संघटना या मुद्द्याच्या चर्चा करण्याच्या संदर्भातली. कारण जगामधली जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि व्यापार संघटनांची भूमिका फारच महत्त्वाची ठरते. म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपण 2 आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक बँक, वर्ल्ड बँक, ज्याला आपण इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या नावानेही संबोधत असतो. आणि व्यापारी संघटनेच्या साठी आपण जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या व्यापार संघटनेचा अभ्यास करणार आहोत. या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा आणि व्यापार संघटनेचा भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल कसा संबंध राहिला किंवा भारताच्या आर्थिक विकासामध्ये या वित्तीय संस्था आणि व्यापार संघटना कशा रीतीने सहभागी झाल्या, जागतिकीकरणामध्ये या संस्थांची भूमिका भारतीय अर्थकारणासाठी किती महत्त्वाची ठरली, यामध्ये किती यश आलं, किती अपयश आलं, या संदर्भातली माहिती आपण या व्याख्यानांमध्ये करून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा मागोवा घेण्यासाठी आपण पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या वित्तीय संस्थेची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रहो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक आंतरराष्ट्रीय चलनविषयक संघटना आहे. ब्रेटन वूड संमेलनातील करारानुसार 27 डिसेंबर 1945 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची विधिवत स्थापना करण्यात आली. परंतु नाणेनिधीचं प्रत्यक्ष कार्य हे 1 मार्च 1947 पासून सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल. मित्रहो, या आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय संस्थांच्या निर्मितीसाठी काही ऐतिहासिक घटना कारणीभूत ठरल्या आहेत. त्या ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतल्याशिवाय या घटनांच्या निर्मितीचं महत्त्व जागतिक स्तरावर कसं आहे हे आपल्याला समजू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 2 महायुद्ध आणि 1 महामंदी निर्माण झालेली होती. 2 महायुद्धांमुळे जगाच्या अर्थव्यवस्थांचा जो गाडा आहे किंवा ज्या अर्थव्यवस्थांच्या ज्या घडी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात विस्कटल्या होत्या. आणि 1929च्या जागतिक महामंदीने जगाच्या अर्थव्यवस्थांना फार पछाडलेलं दिसून येते. म्हणजे ही जी 3 महत्त्वाच्या घटना जागतिक स्तरावर घडल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि जागतिक बँक आणि एखाद्या व्यापारी संघटनेची आवश्यकता जगाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थांच्या पुनर्रचनेसाठी गरजेची भासू लागली. या घटना ज्या आहेत त्या घटना गॅट निर्मितीसाठी, जागतिक व्यापार संघटनेसाठी, जागतिक बँकेसाठी आणि IMFसाठी कशा महत्त्वाच्या ठरल्या याचा मागोवा आपण थोडक्यामध्ये घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की नाणेनिधीची आणि जागतिक बँकेची आवश्यकता निर्माण होण्यासाठी पुढील प्रकारची परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. पहिलं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर त्या काळामध्ये व्यापार घडवून आणण्यासाठी सुवर्णमान पद्धतीचा स्वीकार करण्यात आला होता. परंतु पहिल्या महायुद्धानंतर त्या सुवर्णमान पद्धतीचा त्याग करण्यात आला. स्थिर विनिमय दराऐवजी
बदलत्या विनिमय दराचा स्वीकार करण्यात आला. त्यातून चलन विनिमय दरात व चलन मूल्यात मोठ्या प्रमाणात चढ उतार निर्माण झाले. अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये चलनातील विनिमय दर मोठ्या प्रमाणात अस्थिर राहिला. तो स्थिर ठेवण्यासाठी एका चलनविषयक संघटनेची आवश्यकता होती, म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. महायुद्धानंतरच्या काळात प्रत्येक देशाने आपल्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी व्यापार आणि विनिमय दरावर नियंत्रणं लादली. निर्यात व्यापारात वाढ करण्यासाठी एकमेकांच्या धोरणाला प्रत्युत्तर म्हणून बऱ्याच देशांनी आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. व्यापारात वाढ करण्यासाठी व व्यापारांमध्ये अनेक देशांमध्ये सहकार्याची आवश्यकता निर्माण झाली. या व्यापारातील वाढ आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या घटनासुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्थापनेसाठी महत्त्वाच्या ठरल्या आणि म्हणून ब्रेटन वूड करारानुसार IMFची स्थापना करण्यात आली. दुसरा महायुद्धाचा जो काळ आहे तो 1939 ते 45. या काळामध्ये सहभागी झालेल्या अनेक देशांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावं लागलं. या काळामध्ये प्रत्येक युद्धजन्य देशामध्ये चलनाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. परिणामी त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भावाड परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्या देशातल्या अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाल्या. त्या पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी नाणेनिधीची गरज भासू लागली आणि म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. युद्धकाळात चलनाच्या मूल्यात घट झाल्याने विनिमय दरामध्ये फार मोठे चढउतार निर्माण झाले. देशात गुंतवणुकीचे अनिश्चित असे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून भांडवली हालचाली मंदावल्या. गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी नाणेनिधीबरोबरच आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजेच इंटरनॅशनल रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेची सुद्धा आवश्यकता निर्माण झाली आणि ब्रेटन वूड कराराप्रमाणे तिचीसुद्धा स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभाच्या काळात व बऱ्याच देशांनी आपल्या अर्थव्यवस्था नियंत्रित केलेल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय चलन सहकार्यात बाधा निर्माण झाल्या. या बाधा कमी करण्यासाठी आणि व्यापारात वाढ करून एक दुसऱ्याच्या चलनात सहकार्य निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्थापनेची भूमिका महत्त्वाची ठरली. मित्रहो, ही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची दिसून येते, या सर्व घटनांचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यामध्ये दिसून येतो. या जागतिक अर्थव्यवस्थांच्या पुनर्रचनेसाठी, विकासासाठी, व्यापार वाढीच्या विस्तारासाठी, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकांना चांगलं पर्यावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या 2 वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. या घटना या वित्तीय संस्थांच्या स्थापनेसाठी कारणीभूत होत्या हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यामागची जी प्रमुख उद्दिष्ट होती, ती उद्दिष्टसुद्धा आपण जर लक्षात घेतली तर या उद्दिष्टांमध्ये नाणेनिधीच्या आणि जागतिक बँकेच्या स्थापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं प्रतिबिंब पडलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. या उद्दिष्टांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यासाठी व चलनविषयक स्थिरता निर्माण सहकार्य करण्यासाठी, विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी, बहुपक्षीय व्यापाराच्या आदानप्रदानासाठी अशा अनेक पार्श्वभूमीतून या उद्दिष्टांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. या उद्दिष्टांच्यासाठी आपण PPTमध्ये दाखवल्याप्रमाणे 6 उद्दिष्ट नाणेनिधीची आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्य प्रोत्साहित करणं. दुसरं उद्दिष्ट होतं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संतुलित विकास करणं.
तिसरं उद्दिष्ट आहे विनिमय दरात स्थैर्य निर्माण करणं आणि ते टिकवून ठेवणं. चौथं उद्दिष्ट आहे बहुपक्षीय देण्याघेण्याच्या पद्धतीला प्रोत्साहित करणं. आणि पाचवं उद्दिष्ट आहे असमतोलाच्या स्थितीत आर्थिक सहकार्य करणं. त्यानंतर सहावं शेवटचं उद्दिष्ट आहे असंतुलनाचे प्रमाण आणि कालावधी कमी करणं. या उद्दिष्टांवरून आपलं असं लक्षात येईल की एकूणच जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांचा, ज्यामध्ये अल्पविकसित, विकसनशील आणि विकसित राष्ट्रांचे जे वेगवेगळे गट आहे, त्या तिघही गटातील अर्थव्यवस्थांचा निश्चितपणे अशा विशिष्ट चौकटीमध्ये आणि एकमेकांच्या सहकार्यातून आर्थिक विकासाची पुनर्घडी बसवण्याचा हा एक उद्दिष्टनिहाय प्रोग्राम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जेव्हा विविध देश व्यापारासाठी एकमेकांसमोर सहकार्याने उभे राहतात, येत असतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय चलनाची गरज फार मोठ्या प्रमाणात भासते आणि हे चलनविषयक सहकार्य IMFच्या माध्यमातून करून आंतरराष्ट्रीय व्यापारात चलनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या निर्मूलन केल्या जात असतात. यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संतुलित विकास होण्यास मदत होते. चलनविषयक करारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांना आपल्या मनाप्रमाणे त्यांच्या देशातील चलनाचं अवमूल्यन करता येत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पूर्व परवानगीशिवाय 10% जास्त कोणताही देश आपल्या चलनाचं अवमूल्यन करू शकत नाही. त्यामुळे चलनाच्या अवमूल्यनावर आणि मूल्यवाढीवर IMFचं पूर्णतः नियंत्रण असल्यामुळे जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विनिमय दर स्थिर राखण्यामध्ये आणि तो लांब पल्ल्यापर्यंत टिकवून ठेवण्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची भूमिका महत्त्वाची आहे, हे आपल्याला उद्दिष्टांवरून समजू शकतं. बहुपक्षीय देण्याघेण्याचा एकचदा अनेक देश एकमेकांमध्ये व्यापार घडवून आणू शकतात. त्यांच्या देण्याघेण्याचा जो प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी IMF मध्यस्थाची भूमिका करते. त्यामुळे बहुपक्षीय व्यापार हा प्रोत्साहित होत असतो. बऱ्याच राष्ट्रांचा व्यवहारतोल हा असंतुलित असतो. असंतुलित असल्यामुळे ते देश कर्जबाजारी होऊ शकतात. त्यांच्याकडे घेणी जास्त निर्माण होऊ शकतात. अशा रीतीने व्यवहारतोलामध्ये अनेक राष्ट्रांना हा असमतोल विकासामध्ये अडथळे निर्माण करतो. हा असमतोल दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका IMF निभावत असते. असंतुलनातील हे जे प्रमाण आणि कालावधी आहे हे सुद्धा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी महत्त्वाची भूमिका बजावत असते. मित्रहो, उद्देश लक्षात आल्यानंतर नेमकं नाणेनिधी कोणत्या प्रकारचं कार्य करते त्याची सुद्धा 6 कार्य आपण PPTमध्ये दर्शवलेली आहे. पहिलं कार्य नाणेनिधीचं आहे की सदस्य देशांना अल्पकालीन कर्ज देणारी संस्था म्हणून कार्य करणं. दुसरं जे कार्य आहे की सदस्य देशांच्या विनिमय दरात फारसे चढ उतार होऊ न देता त्यात समायोजन करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देणं. तिसरं महत्त्वाचं कार्य आहे की नाणेनिधीकडे कोटा रूपाने विविध देशांच्या चलनाचा साठा असतो. यातून ज्या सदस्य देशाला दुसऱ्या देशाच्या चलनाची आवश्यकता असेल त्याला स्वदेशी चलनाची विक्री करून आवश्यक ते विदेशी चलन उपलब्ध करून दिलं जातं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या बँकेचं स्वरूप एखाद्या सहकारी बँकेसारखं असतं. ज्या पद्धतीने आपण एखाद्या सहकारी बँकेचा किंवा सहकारी संस्थेचा सभासद म्हणून काम करतो, तेव्हा आपल्याला सभासद फी किंवा वर्गणी फी त्या ठिकाणी जमा करावी लागते. तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सभासद होण्यासाठी प्रत्येक सभासद राष्ट्राला आपला सभासद निधी जमा करावा लागतो, ज्यामध्ये 75% सभासद फीचं जे स्वरूप असतं ते देशी चलनामध्ये असतं आणि 25% जे सभासद फीचं स्वरूप असतं ते सोनं किंवा डॉलरच्या स्वरूपामध्ये असतं. अशा रीतीने जगभरातील विविध सभासद राष्ट्रांचं एकूण चलन, त्या चलनाचा साठा त्यांच्या स्वदेशी चलनामध्ये, सोन्यामध्ये आणि डॉलरमध्ये नाणेनिधीच्याकडे जमा होतो.
यातून ज्या देशांना व्यवहार तोलामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी विदेशी चलनाची आवश्यकता असते, अशा देशांना नाणेनिधी अल्पकालीन कर्जाच्या स्वरूपामध्ये असा परकीय चलन उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्या देशाचा व्यवहार तोल संतुलित होऊन तो देश पुढच्या व्यापारासाठी तयार होत असतो. म्हणून हे महत्त्वाचं जे काम आहे ते नाणेनिधीकडून होते आणि जागतिक व्यापाराच्या गतीला गतिमानता निर्माण करते. चौथं जे महत्त्वाचं कार्य आहे की सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय चालू व्यवहार पार पाडण्यासाठी अल्पकालीन कर्ज पुरवठा करते, ज्यामुळे भांडवली व्यवहारासाठी म्हणजे दीर्घकालीन कर्ज पुरवठा करत नाही. अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू राहण्यासाठी फक्त नाणेनिधी अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करत असते, दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा जागतिक बँक करत असते. त्यानंतर सदस्य देशांच्या चलनाच्या बाह्य मूल्यात स्थैर्य निर्माण करून म्हणजेच विनिमय दरात स्थैर्य निर्माण करून दीर्घकालीन व्यवहार तोलात सुधारणा करणारी संस्था म्हणून कार्य करत असते. म्हणजे विनिमय दरामध्ये सातत्याने जर चढ उतार होत असतील तर त्याचे आंतरराष्ट्रीय व्यापारात दीर्घकालीन विपरीत परिणाम संभवत असतात आणि म्हणून विनिमय दरामध्ये दीर्घ कालखंडासाठी स्थैर्य प्राप्त करून आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची भूमिका विनिमय दर दीर्घकाळपर्यंत स्थिर ठेवण्यात महत्त्वाची ठरते. त्यानंतर सहावं कार्य जे आहे सदस्य देशांसाठी एक आंतरराष्ट्रीय सल्लामसलत केंद्र म्हणून काम करते. अनेक सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये व्यापार करत असताना अनेक प्रकारच्या वित्तीय, तांत्रिक आणि सेवाविषयक सल्ल्यांची गरज असते. अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सेवा सदस्य राष्ट्रांना अडीअडचणीच्या काळामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात IMF करून देत असते. अशा रीतीने उद्दिष्टानुसार IMF आपले कार्यसुद्धा पार पाडत असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार हा गतिमान होण्यास महत्त्वाचं काम करतो किंवा महत्त्वाची भूमिका बजावत असतो असं आपल्याला म्हणता येईल. 1947 पासून तर 2020 पर्यंत हा जो नाणेनिधीचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वित्तीय संस्था म्हणून जो प्रवास आहे त्या प्रवासाचं मोजमाप आपल्याला नाणेनिधीच्या यश आणि अपयशामध्ये काही प्रमाणामध्ये करता येऊ शकतं किंवा नाणेनिधीने जे काम केलेलं आहे, उद्दिष्टानुसार जे कार्य केलेलं आहे त्यामध्ये नाणेनिधीला किती यश आलेलं आहे किंवा किती अपयश सदस्य राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून आलेलं आहे याचं सुद्धा मूल्यमापन आपल्याला करता येते. आपण अचिव्हमेंट काय आहे IMFची, नाणेनिधीचं यश कशामध्ये आले आहे याच्या संदर्भामध्ये थोडक्यात गोषवारा आपण घेऊया. मित्रहो, या यशाच्या संदर्भामध्ये आपण 10 मुद्द्यांचा PPT मध्ये उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये नाणेनिधीच्या आजपर्यंतच्या कालखंडामध्ये सदस्य संख्येमध्ये वाढ झालेली आहे, हे महत्त्वाचं यश IMFचं आहे. त्यानंतर कर्ज आणि सहाय्यतेत वृद्धी झालेली आहे, जागतिक व्यापारात वृद्धी झालेली आहे, समता दराची निश्चिती झालेली आहे, विदेशी देण्याघेण्याची बहुमुखी सोय झालेली आहे, आंतरराष्ट्रीय चलन सहकार्यात वाढ झालेली आहे, तांत्रिक सहकार्यात वाढ झालेली आहे, प्रशिक्षण सुविधांमध्ये वाढ झालेली आहे, इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी सहकार्य करार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यानंतर स्पर्धात्मक अवमूल्यनावर नियंत्रण आणण्यामध्ये नाणेनिधीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येईल. या प्रत्येक मुद्द्याचं थोडक्यात विश्लेषण करताना आपण पहिल्या मुद्द्याबद्दल असं सांगू शकतो की नाणेनिधीच्या कार्याला प्रत्यक्षात जेव्हा सुरुवात झाली अर्थात 1 मार्च 1947 रोजी, तेव्हा नाणेनिधीची सदस्य संख्या ही फक्त 40 होती. एप्रिल 2012 पर्यंत त्यामध्ये 188 पर्यंत वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. सदस्य संख्येबरोबरच नाणेनिधीच्या भांडवलातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. स्थापनेच्या वेळी हे भांडवल $1000 कोटी इतकं होतं, ते आज $311 बिलियन पर्यंत वाढलेलं आहे.
त्यानंतर दुसरं जे यश आहे कर्ज आणि सहाय्यतेच्या संदर्भामध्ये सदस्य देशांच्या व्यवहार तोलात संतुलन निर्माण करण्यासाठी आणि काही सदस्य देशांना विशेष सहाय्य करण्यासाठी नाणेनिधीने कर्ज रूपाने बरेचसे सहाय्य केलेले दिसून येते. अल्पविकसित आणि विकसनशील देशांच्या व्यवहार तोलात सातत्याने जो असमतोल निर्माण होतो तो दूर करण्यासाठी 1991-92 पासून आकस्मिक वित्तीय सुविधा, बफर स्टॉक वित्तीय सुविधा आणि 1963 पासून सुरू केलेले आहे. यातून विकसनशील देशांना वाढत्या आयात किमतीची भरपाई करण्यासाठी व्यवहार तोलातील संतुलनासाठी वित्तीय सहाय्य केलं जातं. सदस्य देशांचे तेल संकट निवारण करण्यासाठी व्यवहार तोलातील संतुलनासाठी वित्तीय सहाय्य केलं जातं. 1974 पासून तेल संकटाचा सामना करण्यासाठी विशेष योजना IMFने सुरू केलेली आहे. 1979 मध्ये पूरक सुविधा, 1974 मध्ये विस्तार सुविधा आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना संरचनात्मक समायोजन सुविधा आणि विस्तारित संरचनात्मक समायोजित सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर जागतिक व्यापारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून जागतिक निर्यात व्यापार हा $3,13,804 मिलियन एवढा होता. 2001 पर्यंत तो $55,55,028 मिलियन एवढा पोहोचलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर समता दराची स्थापना करण्यामध्ये नाणेनिधीला यश आलेलं दिसते. नाणेनिधीने विनिमय दराच्या जागी चलनांचे समता दर निश्चित केलेले आहेत. यातून सदस्य देशांच्या विनिमय दरात आणि चलन मूल्यात स्थैर्य निर्माण झालेलं दिसते. समता दरातून आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर झालेले दिसतात. 1974 पर्यंत सर्व देशांच्या चलनाचा समता दर नाणेनिधीने निश्चित केलेला आहे. परंतु अलीकडच्या काळात बहुतांशी देशांनी बदलत्या विनिमय दराचा अंगीकार केलेला दिसून येतो. त्यानंतर देण्या घेण्याच्या बहुमुखी व्यवस्था विकसित करण्यामध्ये यश नाणेनिधीला आलेलं आहे. नाणेनिधीच्या स्थापनेच्या वेळेस सर्व सदस्य देशांच्या विनिमय दरावर नियंत्रण होतं. बहुतांशी देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करार सुरू होते. नाणेनिधीने स्थापनेनंतर विनिमयावरील सर्व नियंत्रणे कमी केली आणि त्यातून देण्या घेण्याचे बहुपक्षीय करार घडवून आणण्यामध्ये नाणेनिधीला मोठ्या प्रमाणात यश आलेलं दिसते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय चलन सहकार्य. नाणेनिधी सदस्य देशांचे चलनविषयक प्रश्न सोडवण्यासाठी बरेच यशस्वी प्रयत्न करताना दिसते. सदस्य देशांना आपले चलनविषयक प्रश्न सोडवण्यासाठी नाणेनिधीच्या माध्यमातून एक स्वतंत्र मंच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाणेनिधीने सदस्य देशांना विविध प्रकारच्या सहकार्यांबरोबरच तांत्रिक सहाय्यही प्रदान केलेलं आहे. नाणेनिधीने आपल्या तंत्रज्ञांना व विशेषज्ञांना विकसनशील देशांमध्ये पाठवून तंत्रज्ञानविषयक कठीण समस्या सोडवण्यात बरीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसून येते. विकसनशील देशांना तांत्रिक सहकार्य करता यावे म्हणून नाणेनिधीने 1964 पासून 2 नवीन विभाग सुरू केलेले आहेत. त्यामध्ये केंद्रीय बँकिंग सेवा विभाग आणि वित्तीय विषयक सेवा विभाग या दोन्ही विभागांमार्फत सदस्य देशांना आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्याचं काम नाणेनिधीच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर प्रशिक्षण सुविधा. नाणेनिधीने आपल्या सदस्य देशांना वित्तीय आणि चलनविषयक धोरण राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 1964 मध्ये एक तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेमार्फत वित्तीय धोरणांचे विश्लेषण, सार्वजनिक आयव्यय, आर्थिक विकास आणि व्यवहारतोल संतुलन करण्यासाठी अनेक प्रकारच्या तांत्रिक प्रशिक्षणांची सुविधा पुरवली जाते, ज्याचा फायदा विकसनशील राष्ट्रांना आपल्या आर्थिक विकासाचं नियोजन करताना मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतर इतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी सहकार्य नाणेनिधीने केलेलं किंवा घडून आलेलं दिसून येते. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची उद्दिष्टे आहेत त्यांच्याशी नाणेनिधी सहकार्य करते.
नाणेनिधीचे अधिकारी त्या वित्तीय संस्थांच्या विविध कार्यात व संमेलनामध्ये सहभागी होतात. यात प्रामुख्याने जागतिक बँक, एशियन विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, आंतरराष्ट्रीय विकास संघ, संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन आर्थिक समुदाय व मुक्त व्यापार संघ इत्यादी वित्तीय संस्था व संघाशी नाणेनिधी सहकार्य करून सदस्य देशांच्या मार्फत लाभ प्राप्त करून देत असते. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो नाणेनिधीच्या स्पर्धात्मक अवमूल्यनाने घातलेल्या आड्याला. नाणेनिधीच्या स्थापनेपूर्वी बऱ्याच देशांना व्यापारात वाढ करण्यासाठी आपल्या चलनांचे अवमूल्यन केले जात होते. नाणेनिधीला स्पर्धात्मक अवमूल्यनाचे नियंत्रण करण्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आज सदस्य देशांचं जर चलनाचं अवमूल्यन करायचं असेल तर त्या देशाच्या व्यवहार तोलाची परिस्थिती चिंताजनक असेल तरच नाणेनिधी अशा देशांना अवमूल्यन करण्यास परवानगी देत असते. अशा रीतीने नाणेनिधीचे जे यश आहे ते फार मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे, परंतु विकसित राष्ट्रांपेक्षा ते अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना त्याचे जे लाभ आहे ते कमी प्रमाणात लाभलेले दिसतात असं आपल्याला म्हणता येईल. यशांच्या बरोबरच नाणेनिधींच्या अपयशांकडे पण आपण थोडं बघितलं पाहिजे. नाणेनिधीला अनेक प्रकारच्या आघाड्यांवर अपयशसुद्धा आलेलं दिसते. त्यामध्ये काही प्रमुख मुद्दे आपल्याला विचारात घेता येतात, ज्यामध्ये नाणेनिधीच्या कार्यामध्ये अनेक उणिवा दिसून येतात. त्यानंतर नाणेनिधीचा कार्यक्रम हा फारच मर्यादित कार्यक्रम असल्याची टीका केली जाते. त्यानंतर कोटा निश्चित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाणेनिधीकडे नाही. कोणत्या देशाने आपल्या निधीचा किती साठा द्यावा, या संदर्भात किती कोटा कसा असावा याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा नियमाचा किंवा सायंटिफिक असा आधार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीका अशी केली जाते की नाणेनिधीवर अमेरिकेचं वर्चस्व आहे. त्यामुळे अमेरिकेचं ज्या राष्ट्रांशी चांगले संबंध असतील त्या राष्ट्रांकडे नाणेनिधीचं झुकतं माप असतं आणि ज्या राष्ट्रांशी अमेरिकेचं जमत नाही, त्यांचे संबंध चांगले नसतात, त्या राष्ट्रांना नाणेनिधीकडून दुजाभावाची वागणूक देण्यात येते असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर विनिमय नियंत्रणात अपयश आलेलं आहे. अनेक देशांनी अवमूल्यनाची प्रक्रिया चालूच ठेवली. ते अवमूल्यन थांबवण्यामध्ये नाणेनिधीला अपयश आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर विनिमय नियंत्रणं हटवण्यामध्ये सुद्धा अपयश आलेलं दिसते. त्यानंतर रोखतेची समस्या सोडवण्यामध्ये मर्यादित यश नाणेनिधीला आलेलं आहे. त्यानंतर विभेदात्मक व्यवहार करण्यासाठी नाणेनिधीला मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आलेलं दिसून येते. मित्रहो, अशा रीतीने नाणेनिधीच्या यशाची आणि अपयशाची चर्चा आपल्याला करता येऊ शकते. यानंतर नेमकं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा रीतीचं योगदान राहिलेलं आहे त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. मित्रहो, भारत नाणेनिधीचा एक संस्थापक सदस्य देश आहे. कारण स्थापनेपासून नाणेनिधीचे धोरण ठरवणे आणि कार्यसंचालनात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. स्थापनेच्या वेळेस कोटा $400 मिलियन निश्चित केला होता. नंतर त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आलेली दिसून येते. नाणेनिधीच्या सर्वात मोठ्या 5 कोटाधारक देशांमध्ये भारताचं स्थान 5वं आहे. 1970 पर्यंत भारत नाणेनिधीचा स्थायी सदस्य होता. 70 नंतर भारतापेक्षा जपानचा कोटा जास्त झाल्याने भारताचं स्थायी सदस्यत्व रद्द होऊन आज अस्थायी सदस्य आहे. कोटानुसार आजचे भारताचे स्थान नाणेनिधीमध्ये 13व्या क्रमांकावर आहे. नाणेनिधीने स्थापनेपासून भारताच्या विकासात मोलाचं योगदान केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. त्या योगदानांच्या संदर्भामध्ये की काही 7 मुद्द्यांमध्ये आपण भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संबंधांचा विश्लेषण केलेलं आहे.
ज्यामध्ये भारताच्या कोट्यात वृद्धी आहे, जागतिक पातळीवर भारताचे स्थान उंचावले आहे, वित्तीय सहाय्य हे वाढलेलं आहे, रुपयाच्या अवमूल्यनामध्ये सहकार्य केलेलं आहे, आर्थिक संकट निवारण करण्यास नाणेनिधीनं भारताला महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे. त्यानंतर स्पेशल ड्रॉईंग राईट्स SDR म्हणजेच विशेष आहरण अधिकार योजनेचा भारताला त्याने फायदा करून दिला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विनिमयमान यामध्ये सुद्धा भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मोठं योगदान लाभलेलं आहे. थोडक्यात या मुद्द्यांचं विश्लेषण करताना आपल्याला असं म्हणता येईल की नाणेनिधीच्या स्थापनेवेळेस भारताचा कोटा हा 400 मिलियनचा होता, परंतु 70मध्ये हा कोटा 940 पर्यंत झाला आणि 92मध्ये त्यात $2,994 मिलियन एवढी वाढ झाली. अलीकडच्या काळात त्यात $5,811.55 मिलियन एवढी वाढ झालेली दिसते. नाणेनिधीच्या भांडवलात भारताचा वाटा 2.44% एवढा आहे. जागतिक पातळीवर भारताचं स्थान उंचावण्यामध्ये नाणेनिधीने फार मदत केली आहे. भारत नाणेनिधीचा संस्थापक देश आहे. त्यात 70पर्यंत तो स्थायी सदस्य होता. आजही 188 देशांमध्ये भारताचं स्थान हे 11वं आहे. म्हणून नाणेनिधीचा सदस्य असल्याने जागतिक बँकेचे सदस्यत्व भारताला आपोआपच मिळालं. त्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक आणि जागतिक शांतता विषयक निर्णय घेताना भारताच्या मताची IMFला दखल घ्यावी लागते. त्याबरोबर भारताला नाणेनिधीचं वाढतं सहाय्य हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. संस्थापक सदस्य असल्यामुळे भारताला वित्तीय मदत पुरेशा प्रमाणात IMFकडून होताना दिसून येते. कारण भारताचा व्यवहार तोल हा दीर्घ कालखंडापर्यंत असंतुलित होता. त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निवारण्यासाठी त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे 2 युद्ध झाली त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेवर वित्तीय संकट निर्माण झालं. त्यानंतर 1990मध्ये मागच्या व्याख्यानांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीबद्दल आपण विश्लेषण केलं. तर 90मध्ये सुद्धा भारतावर वित्तीय संकट निर्माण झालं. नुकसान भरपाईच्या योजना बऱ्याच आपल्याला स्वीकाराव्या लागल्या. आकस्मिक वित्तीय सुविधा, तेल सुविधा, ऋण वचन करार, विशेष सुविधा इत्यादी अनेक समस्यांच्या वेळी भारताला नाणेनिधीने मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य केलेलं आहे, कर्ज पुरवठा केलेला आहे. यामध्ये 47 ते 79 पर्यंत भारताला 186.4 कोटी SDRचे कर्ज प्राप्त झाले होते. 91मध्ये $2,993 मिलियन, 93-94मध्ये $134 मिलियन कर्ज. त्यानंतर 94-95 पासून भारत नाणेनिधीचा ऋणको देश नसून धनको देश झालेला आहे. 94-95मध्ये भारताने $1943 मिलियन कर्जाची पुनर्खरेदी केली. 2001मध्ये $26 मिलियन पुनर्खरेदी केली आणि 1-2 पासून भारताने नाणेनिधीकडून कर्जाची खरेदी आणि पुनर्खरेदी केलेली दिसत नाही. म्हणजे अशा रीतीने सुरुवातीच्या काळामध्ये बिकट परिस्थितीमध्ये नाणेनिधीने भारताला महत्त्वाची आर्थिक मदत केली. आता नाणेनिधीच्या या सहकार्याने भारतामध्ये बऱ्या प्रकारची आर्थिक स्वायत्तता आलेली दिसून येते. रुपयाच्या अवमूल्यनाच्या वेळेस पण सहकार्य महत्त्वाचं ठरलेलं आहे. 49 पर्यंत रुपया पौंडाशी निगडीत होता. 1949मध्ये पौंडाचे अवमूल्यन झाल्याने रुपयाचं आपोआप अवमूल्यन झालं. त्याला नाणेनिधीने मान्यता दिली. त्यानंतर 1962मध्ये चीन आणि 1965मध्ये पाकिस्तानचे युद्ध, त्यानंतर दुष्काळी परिस्थिती यामुळे भारताच्या व्यवहारतोलामध्ये गंभीर समस्या निर्माण झाली आणि त्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी जून 1966मध्ये भारताने आपल्या रुपयाचं अवमूल्यन केलं. 90मध्ये पुन्हा वित्तीय संकट आलं तेव्हा आणि 91मध्ये भारताने 2दा रुपयाचं अवमूल्यन केलं. त्यावेळी सुद्धा IMFने भारताच्या या अवमूल्यनाला मान्यता दिली. त्यानंतर आर्थिक संकट निवारण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं मार्गदर्शन IMFने केलेलं आहे. व्यवहार तोलातील तूट कमी करणे, 65-66-90 या काळातील आर्थिक संकट निवारण करणे, ते कशा पद्धतीने करणे यासाठी मार्गदर्शन IMFचं महत्त्वाचं ठरलं. 91 पासून भारत आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवायला लागला. तेव्हासुद्धा सरकारला वित्तीय तूट कशी कमी करावी
व्यापारावरील नियंत्रणे कशी कमी करावीत आणि रुपयाच्या परिवर्तनीयतेमध्ये कशा पद्धतीने काम करायचं या संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन IMF कडून भारताला मिळालेले दिसते. त्यानंतर SDR विशेष आहरण अधिकार जी योजना आहे, ज्याला आपण स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स असं म्हणतो, ती 1971 पासून नाणेनिधीने सुरू केली. या योजनेनुसार भारताला नाणेनिधीकडून SDRच्या सुवर्णपत्राची उचल करण्यात आली आहे. 70 मध्ये भारताला 126 मिलियन्स SDR उचलण्याचा अधिकार मिळाला. तो 2000 मध्ये 680 मिलियन्स SDR इतकापर्यंत वाढला. याचा वापर भारताने नाणेनिधीचा वाढीव कोटा देण्यासाठी आणि व्यवहार तोलातील तूट भरून काढण्यासाठी केलेला दिसून येतो. त्यानंतर इंटरनॅशनल एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय विनिमय मान, नाणेनिधीने भारतीय रुपयाचे मूल्य सुवर्ण आणि डॉलरमध्ये निश्चित केले, म्हणजेच समता दर निश्चित केला. तसेच भारत नाणेनिधीचा प्रारंभापासून सदस्य असल्याने भारतीय चलनाचा संबंध जगातील सर्व महत्त्वाच्या चलनांशी आलेला आहे. आज भारत कोणत्याही देशाशी देण्याघेण्याचे व्यवहार सहजपणे पार पाडू शकतो. अर्थात भारताला नाणेनिधीकडून सर्व स्तरावर महत्त्वाचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर येण्यासाठी IMFची भूमिका महत्त्वाची ठरते असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, IMFच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये म्हणजेच स्थापनेपासून IMFचे उद्देश, IMFचं कार्य, IMFचे यश आणि भारताच्या संदर्भातली IMFची जी भूमिका आहे ती आपण आत्तापर्यंत अभ्यासली. यावरून आपल्याला IMFचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान याच्या संदर्भातला चांगला अभ्यास करता आला. या ठिकाणी आपण IMFचा बद्दलचा जो अभ्यासाचा भाग आहे तो आपण थांबवतोय. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण दुसऱ्या वित्तीय संस्थेबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत इथे थांबतोय. घरी आहात, सुरक्षित राहा. आपल्या स्वकीयांना, आपल्या हितचिंतकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवा. तोपर्यंत आपण थांबतोय.